कॉइन आहे अच्छा गावात कॉइनला होल आहे. ईस्ट आफ्रिका होय रे होय. अच्छा गावात हा पण कुठचं ते फॉरेन कॉइनच आहे. हा पण फॉरेन कॉइन आहे. मित्रांनो, चौथा काय? कॉइन आहे मित्रांनो, चौथा. लॉटरीच लागली आम्हाला कॉइनची. आजच्या व्हिडिओचं टायटल मालवण देवबाग बीच वर मिळाले फॉरेन कॉइन. येस. साडेबारा वाजले. ऊन वाळू असली तापली आहे ना, प्रचंड तापली आहे. माहित नाही काय होणार, कसं होणार. तर आम्ही लवकर सेटअप करूया आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्रेजर हंटिंगला. तर आता हा मशीनची अनबॉक्सिंग करतोय. ही अनबॉक्सिंग नाही, अनबॉक्सिंग नाही, अनफोल्ड करतोय. फोल्ड करून आणली होती कारण लांबचं डिस्टन्स होतं ट्रॅव्हलिंगचं. तर आता हे बघा मशीनचे असे पार्ट आहेत, ते एकत्र करायचे. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोको बाबी पंढरे या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत मालवणच्या एकदम फेमस अशा देवबाग तारकर्ली बीच वर. तुम्ही इथे पाहू शकता, इथे तारकर्लीचा हे पॅच आणि इथे हा देवबाग, आणि ह्या दोघांचा मिळून एक संगम होतो. हा संगम पॉइंट आहे आणि एकदम फेमस असं ठिकाण आहे. इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. खूप प्रचंड संख्येने असं फेमस असं बीच आहे. हो, आणि इथे सगळे वॉटर स्पोर्ट्स वगैरे इथे चालू असतात. आता थोडेसे कमी दिसतात कारण दुपारची वेळ आहे. 1 वाजलाय, दुपारचे 1 वाजलाय, त्यामुळे आता पर्यटक तरी सुद्धा आमच्या मागे दिसत असतीलच तुम्हाला. तर आता अजिबात वेळ न घालवता आपण इथे बघूया इथे रिपोर्ट काय मिळतोय. पण त्याआधी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच फेमस कोकणातल्या बीचवर जाऊन ट्रेजर हंटिंग करत असतो. त्यामुळे लाईक करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही सापडू शकतं, आम्हाला अंदाज नाही. आणि मशीन सुरू केली आहे, बघूया आता काय होते. वाळू इतकी तापली आहे ना की काय सांगू नको. त्या वाळूतले स्कूप आहे स्कूप आहे. वाळू मित्रांनो भयंकर तापली आहे कारण 12 वाजून गेले आहेत. 12:30 दुपारच्या रंधरणत्या उन्हामध्ये आम्ही आलोय कारण आमच्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. आम्हाला आता पूर्ण सगळं हे करायचं आहे, पुढचं प्लॅनिंग. एक्साइटेड खूप आहे कारण खूप अशी लोक इथे फिरतात. हे बघा, दुपारची 1 वाजता सुद्धा खूप लोक आहेत बीचवर. हा जो पॉइंट आहे ना, तो एकदम संगमचा पॉइंट आहे. लाट बघा इथून सगळी येत आहेत. रीडिंग, चला पहिलं रीडिंग तर आलंय, बघूया. बघूया पहिल्या रीडिंगला काय मिळतंय. बॉटल कॅप आहे. हा खड्डा इथे खणला पण बॉटल कॅप मिळाली. तो बुजवतोय आणि तो रीडिंग शोधतोय अजून. मजा येते खूप दुपारचा आल्यामुळे. हा व्ह्यू बघा कसला जबरदस्त आहे आणि वारा प्रचंड सुटलाय. मस्त सगळे पर्यटक एन्जॉय करतायत इथे. बॅग बघा आपली. तर बघूया इथेच आहे काय सापडतंय. वाळू मध्ये कचरा खूप आहे. इथेच आहे. बघ, हे बघ वाळू. वाळू खूप गरम आहे पण ग्लव्ज असल्यामुळे बरं पडतंय. एवढं काय. हे कॉइन आहे. अच्छा गावात दाखव, होलवाला कॉइन आहे. काय आहे? रेक्स इंडिया 10 पैसे नाही, कसलं तरी वेगळाच आहे कॉइन. बघू, दाखव जा. आईला कॉइनला होल आहे आणि कुठलं आहे काय माहिती. इंग्लिश आपल्या इंडियाचं तर वाटत नाही. 1941. ईस्ट काय ईस्ट आफ्रिका. दाखव, आफ्रिका. ईस्ट आफ्रिका होय रे होय. जॉर्ज 6 काहीतरी आहे. आई ग, पहिलाच कॉइन, आणि तो सुद्धा कसला भेटलाय, कडक. अरे म्हणजे हे बीच केलं पाहिजेत आपल्याकडे. आई शपथ मित्रांनो, इंटरनॅशनल भारताचाच नाही ना हा, भारताच आहे. आफ्रिकाचाच आहे.
म्हणजे इथे येतात ना Tourist ते येतात ना, टुरिस्ट लांब येतात लांबून लांबसून. tourist आई शपथ मित्रांनो, मी अजिबात विचार नाही केला होता की 2-3च खणलं आम्ही. एकदा तिकडे खणलं, तिकडे बॉटल कॅप मिळाली आणि जस्ट आता इकडे खणलं तर डायरेक्ट कॉइन. भारी. भेंडी बघ बघ बघ, अजून बघ. आई शपथ बाबा, भारीच भेटला रे, एकदम अनएक्सपेक्टेड. अनएक्सपेक्टेड. अरे इथे खूप येत, फेमस बीच आहे ना हे, त्यामुळे खूप पर्यटक वगैरे आता नाही येत, पण हे बाहेरच्या देशातून पण खूप पर्यटक येतात, तर त्यांच्या खिशातले पडलेले असू शकतात. खूप मजा आली. आता हा शोधतोय अजून रीडिंग येतंय का. आता आम्ही हा पूर्ण वरचा आधी परिसर चेक करतोय, कारण इथे जास्त करून लोक थांबत असतील, संध्याकाळची गर्दी असते खूप. हे बघ अजून पण वॉटर स्पोर्ट्स इथे चालू आहेत, बोटिंग वगैरे चालू आहे. अशी एनर्जी आली आहे ना स्टार्टिंगलाच. सुरुवातच मस्त आमची आहे. खूप आधीपासून इच्छा होती की अशा फेमस बीचवर यायचं, कारण हे जे बीच आहेत ना, गोवा, मालवण, देवबाग, तारकर्ली, हे खूप फेमस आहेत. लांब लांब वरून टुरिस्ट येतात बाहेरच्या देशाचे, त्यामुळे 100% अशा काही ना काही वस्तू सापडू शकतात. आणि या वाळूमध्ये ना पाण्यातून संगम असल्यामुळे ना सगळं असं लांब लांबचं कुठून कुठले कुठले वाहून इकडे येतात. सुक्या वाळूत जास्त रीडिंग नाही येत आहे, बघितलं त्याने. हा परिसर पूर्ण फिरून बघितला वरच्यावर, जास्त वेळ नसल्यामुळे. रेडिंग येतात पण ते जास्त जो कचरा आहे. हा, कचरा पण आहे जमिनीत, हे रॅपर्स वगैरे पडले आहेत. पण धावती बेट असल्यामुळे आम्हाला जास्त घाई आहे थोडी, प्रॉपर अशी रीडिंग नाही आहेत, पण जाता जाता मिळालं तर बघू. पण दृश्य तर एक नंबर आहे. वाव, पॅराग्लायडिंग चालू आहे तिकडे, इकडे मस्त लाट एकमेकांना आदळत आहेत. हा संगम आहे, इथे बोटी ते बघ कसले हलताय ते. काय मिळालं कागद. तिकडे बोटी बघ कशा हलताय, संगम आहे ना. हा, तिकडे 2 बोटी असे क्रॉस होताना कसले स्पीड बोट हलतात बघ, बघ. स्पीड बोट बघ, ते बघा तिकडे स्पीड बोट बघ. असे लाटाना अक्षरशः अंगावर फुटतायत, एवढे मोठे लाटा. संगम असल्यामुळे ना खूप मजा येऊ शकते तुम्हाला राईड केलात तर, बोट राईड हे बघ इथे रेडिंग आहे. तर इथे पाण्याच्या जवळ एक रीडिंग आली आहे. हा, वाळूच इथेच नाही आहे. ना हे, नाही. काय आहे? नाही नाही, हे बघ ऊन मित्रांनो भरपूर हे आहे. बघ रॅपर. नाही आहे अजून, ते बाजूला काढ बघू. हे ह्याच्यात बघ, नाही रॅपरच होत. रॅपर होत. हा बघ इथे अजून एक पण 10 10 रुपयाचा coin रुपयाचा. 10 रुपयाचा आहे, नॉर्मल आहे. ए थांब, काय हे नाही 10 रुपयाचं नाही, हे वाटतोय आपल्या 10 रुपयाचा, पण ही होईल डिझाईन वेगळी आहे. तुमच्या गावात फ्रीडम अँड खाली जस्टिस. धर. फ्रीडम अँड जस्टिस. हा पण कुठचा ते फॉरेन कॉइनच आहे. 10 रुपयाचा वाटतोय, पण तो 10 रुपयाचा हा, नाहीये. दिसायला हा बघा, मला वाटलं 10 रुपयाचा कॉइन आहे आपला इंडियन, पण तसा दिसतोय, पण त्याच्यावर वेगळंच काय ते लिहिलेलं आहे. फ्रीडम अँड जस्टिस असं काय. फ्रीडम अँड जस्टिस. आणि वरती किती लिहिलंय, 100 नंबर लिहिलाय. ते हा पण बाहेरचाच आहे कुठला, थांब तो वाचू दे. चाना, चाना लिहिलेलं आहे. घाना, घाना. जी आहे तो, GHAN आहे, घाना. घाना म्हणजे घाना पण देशच आहे वाटतं, पण फॉरेनच कॉइन आहे हा पण. आई शपथ. अगेन वाटतोय एकदम 10 रुपयासारखे, हा. आपलं सेम 10 मी रुपयाचं 10 coin म्हणूनच तसंच आहे. ठेवून दिला, एवढं काय दाखवलं नाही. एक नंबर रे, इथे फॉरेन कंट्रीचे फॉरेन कॉइन्स आहेत. आई तो शपथ. दुसरा कुठे आहे? माझ्याकडेच आहे. हा, ठेव, नीट ठेव बाबा, हे आपल्याला बघायला भेटत नाही मित्रांनो हे कॉइन्स कुठे. हा, इथल्या इथे मित्रांनो 2 फॉरेन कॉइन सापडले. म्हणजे इथे टुरिस्ट येतात ना, ते काय सांभाळत नाही बसत. इंडियन लोक कसे जरा काळजीने असं सगळं सांभाळतात आपल्या वस्तू, पण फॉरेन लोक अशी खिशा बितासून त्यांचे कॉइन पडलेले असू शकतात. तर अजूनही इथे काय ना काय सापडू शकतं. 2 कॉइन सापडले, जबरदस्त मजा आली. कचरा पण मिळतोय, पण त्यासोबत कॉइन सुद्धा सापडत आहेत. आता आम्ही एकदम पाण्याच्या जवळ आलोय, इथे संगमच्या एकदम, त्यामुळे ह्या ओल्या वाळूत चेक करूया आता एकदा काय सापडतंय का. हे बघ
काय चावी मिळाली कुठच्या तरी गाडीची, थांब. आईला कोणची असते त्यांची काय नाही ना? माहिती. नाही, मी विचारलं त्यांना, त्यांची नाहीये? नाही, नाही विचारलं. इथे पण कोणतरी कुठच्या आले तरी पण गाडीची 2 व्हीलरची चावी आहे. हा आता माहित नाही कोणाची आहे, पण त्याला कोणत्या लॉकेट पण आहे. कधी पडली आहे काय माहिती, पण कोणची तरी चावी सापडली आहे. ठेवून दे, कोणतरी तिकडे भेटले तर देऊया. ते तिकडे हॉटेल आहे ना, हा, त्यांच्या हॉटेल. इकडे जमा करूया जर कोण असेल कोण विचारायला असेल आलं तर. हा. हा बघा इथे संगम आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. आणि इथे ओल्या वाळूत इथे फिशिंग पण चालू आहे. इथे मासे पकडतायत पागल्याने. काय सापडतंय का इथे संगम असल्यामुळे कदाचित काय माहिती मासे सापडत असतील. तर या संगमाच्या एकदम जवळ आलोय मी आणि तो तिकडे शोधतोय. बघूया रिडिंग आली तर बोलवेल. पण खूप मस्त वाटते, खूप दिवसांनी, म्हणजे मी एकदाच आलेलो ह्या संगमावर, पण आता ट्रेजर हंटच्या निमित्ताने इथे यायला मी इथे बरं वाटलं खूप. तर मित्रांनो जातच होतो आणि त्याला इकडे वाटेत रिडिंग आली आहे. आमची पहिली अशी रखरखते उन्हाची शूटिंग आहे. हे बघ, हा, सुक्या वाळूतच जास्त करून काय काय सापडते. इथे वरती येतं पाणी, आता हा. नाहीये. वरती आल्यामुळे सगळं वरती फेकतं ते. नाही, ह्याच्यात आहे. बघूया आता काय सापडतंय. बारीक वस्तू असेल ना, कोणची तरी सोन्या बिन्याची पण पडलेली असू शकते. ऊन मित्रांनो भरपूर आहे, ऊन भरपूर आहे. नाही रे, बघ काटे बिटे. ग्लव्ह सुद्धा भाजतायत, इतकी वाळू गरम आहे. हे काय आहे ना याच्यातच. ते चाळायचं आणायला पाहिजे होतं. हा, सुक्या वाळू मध्ये हे करू शकतो आपण. तेच आता घ्यायचं राहिलंय. हे बघ इथेच आहे, ए कॉइन आहे. परत फॉरेनर. ओह माय गॉड, हा लेटेस्ट आहे, 2014चा आहे. हा 100 काय म्हणजे चायनीज आहे, चायनीज का मागे जापनीज बघ. नाही, काय लँग्वेज समजत नाही. आई शपथ, काय तू ओके. वेगळाच कॉइन सापडलाय वरती 100. हा बघा कसला आहे, मग तुम्हाला दाखवतो काय आहे प्रॉपर. ते कमेंट मध्ये नक्की कळवा, कुठचा कॉइन आहे. कुठच्याही कंट्रीचा कॉइन आहे ना ते सांगा. लेटेस्ट आहे पण नवीन आहे. 2014 100. एवढे टुरिस्ट येतात इकडे काय मालवणला? माहिती. हे बघा मागे बघा कसलं चित्र आहे, कोणतरी वेगळ्याच आहेत. फोटो दाखवतो तुम्हाला काढून. मस्त आहे रे. आणि असं वरच्यावरच पडलेले आहेत. आणि असं मला वाटलं की 1-2 रुपयाचाच आहे, कारण आपल्या हे कसं मिळतंय माहित आहे, कारण ह्या बीचवर कोणी मेटल डिटेक्टर फिरवली केलाच नाही खूप वर्ष. किती, म्हणजे कोणी फिरवलीच नसेल अजूनपर्यंत. 2014चा आहे हा. त्यामुळे असे कॉइन सापडत आहेत. आपले भारतीय रे. पण 1-2 कॉइन सापडले, पण तो फुटेज आता टाकेन की नाही माहित नाही. आजचा व्हिडिओ मित्रांनो बनलाय. आजच्या व्हिडिओ मध्ये सगळे फॉरेन कॉइन्स भेटले, 3 भेटले आतापर्यंत. 3 मिळाले. येस. आजच्या व्हिडिओचं टायटल मालवण देवबाग बीच वर मिळाले फॉरेन कॉइन्स. येस. येस. म्हणजे असे फेमस बीच निवडले ना तर 100% काय ना काय सापडणार. आणि आम्ही आता तर ना एकदम वरच्यावर शूट करतोय, म्हणजे पुरं प्रॉपर असं वेळ नसल्यामुळे आम्ही रिडिंग नाही घेतली. ना तरी झाला मला अर्धा पाऊण तास. हा एवढा हा. पॅच मी पूर्ण कव्हर केला. कव्हर केला, पण असं एकदम हळू वेळ नाही ना, त्यामुळे हा, फास्ट फास्ट केला. फास्ट केला. हळूहळू केला असताना तर काहीतरी मिळालं असतं. आणि आता ऊन पण भरपूर आहे ना, त्याच्यामुळे जरा जाऊया. हा बघा, मी असं स्कूप ना खणल्यानंतर इकडे टाकून देतो, तर कधीतरी हा आमचा इकडेच कुठेतरी हरवणार आहे. गोळी पाक, गोळ्यांचं पाकिट, कचरा मिळालाय. कचरा पण आहे. पाणी ना शक्यतो सगळं वरती फेकतंय, त्यामुळे ह्याच पोर्शन मध्ये काही ना काय असं कॉइन बिन वाहून आलेले असू शकतात. तर बघूया. हा बघा गॉगल सापडलाय कोणचा, याला चांगला आहे. चांगला आहे, वापर तू. आता तसं पण घातला नाहीये. मला नंबर आहे. नंबरच हा आहे बघा, चष्मेवरच गॉगल लावलाय कोणता तरी. हा असा काम पण झालं. फायदा करतो. खूप ऊन लागतंय. ही 3 कॉइन मिळाले ना. 3 कॉइन मिळाले, त्यामुळे आजच्या व्हिडिओचं तर काम झालेलं आहे झालंय. मित्रांनो आमचा. मित्रांनो इकडे आम्ही ना परत एकदा यायचा विचार करतोय म्हणजे आता यावंच लागणार. कारण एवढे कॉइन्स भेटतायत म्हटल्यावर हा एवढे कॉइन आहेत, काही ना म्हणजे काहीतरी नक्कीच भेटू शकतं आम्हाला. काय कारण म्हणजे एवढ्याच पॅच मध्ये हा एवढा पाठीमागे दिसतो तेवढा पॅच, आणि हा कॅमेराच्या पाठीमागे थोडा. हा, तर तिथे 3 कॉइन्स भेटल्या. जवळपास अर्ध्या पाऊण तास अधिक झाला असेल. हम्म. छोटा व्हिडिओ झाला तरी चालेल. आपण परत जेव्हा पर्यटक जातील जून मध्ये, आपल्या पाऊस पाऊस. नसेल तर आपण Off येणार आहे season ला. परत ऑफ सीझनला, तेव्हा आपण बघूया एकदा. 3 कॉइन सापडलेत. मला माहिती आहे तुम्हाला खूप आतुरता असेल की हे बीच पूर्ण तुम्ही करा, पण आता ते पॉसिबल नाही. ऊन आहे खूप, पर्यटक पण आहेत, त्यामुळे जरा घाईघाईतच आम्ही बघितलं की काय रिपोर्ट होऊ शकतो, पण जबरदस्त रिपोर्ट झालाय. येस. 3 फॉरेन कॉइन. फॉरेन कॉइन. तर मजा आली खूप. ग्रेट.
येस. आता बघू जाता जाता इकडे सापडलं तर सापडलं, नाही तर आउटरो करून घरी जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय परत मागे, पण जाता जाता काय सापडलं तर बघू, दाखवतो, नाहीतर मग तिकडे आउटरो शूट करून आपण निघूया. ही बघा बॅग अशी इथेच टाकून दिली आहे कचऱ्यात, ती आता मी घेतो कारण वेळच नाहीये मित्रांनो, खूप घाई झाली आहे. रेडिंग आहे हा शाप आम्ही काळे पडणार आहोत कारण एवढ्या उन्हात सनस्क्रीन, कुठलीच सनस्क्रीन काम नाही करणार. 12च्या उन्हात. वाट लागली पुरी. कुठे एकदम ही वाळू आहे ना, ती चाळायची वाळू आहे एकदम proper. एकदम सॉफ्ट आहे. याच्यात ना मोठी छोटी गोष्ट काही दिसणार नाही. वर आलं, वर आलं काय ते बघ आता असंच. नाही इकडे आहे. नाही, थांब जरा जरा चेक करू दे ना मला. हे बघ इथे. इथे होता. नाही रे, ए कॉइन 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 आहे, कॉइन आहे. ऐक तापला. ए काय हा पण एकदा वेगळाच कॉइन आहे. हा पण फॉरेन कॉइन आहे. वरूनच दिसतंय मला. बघू कसलं. रिपब्लिक, ते तरी रिपब्लिक डे पो काय आहे. आई शपथ. 2 अरे एवढे फॉरेनर इथे येतात. $2.5 वाटतं. एव्हन कार काहीतरी आहे. बाबा माझ्या मित्रांनो, चौथा कॉइन आहे मित्रांनो, चौथा. लॉटरीत लागली आम्हाला कॉइनची. हा बघा कसला कॉइन आहे. कॉइनची लॉटरी देवबाग बीचवर लागली. कॉइनची लॉटरी, फॉरेन कॉइनची असं. हा फॉरेन कॉइनची लॉटरी. हे बघा कसला आहे. क्लिक कर. एक नंबर डिझाईन आहे, भारी रे. आणि मागे बघा कॉइनचा मी फोटो टाकतो तुम्हाला. आई शपथ. जाता जाता मित्रांनो अनएक्सपेक्टेड मस्ट विजिट आहे इथे. परत वेळ visit तर बनते. काढून मस्ट विजिट आहे. असले कॉइन जर सापडत असतील ना जवळ, वाट लागली, मजा आली. काय चाललंय काय कळत नाही. कॉइन वर कॉइन भेटतायत, आणि ते पण भारी भारीतले. 1.5 तास झाला असेल ना आपल्याला. आरामात. 1 तास झाला असेल. 1 तास झाला असेल. चल मजा आता आली रे. जाता जाता असं वाटतंय की थांबावं, पण या थांबायला. उन्हात आणि ना हेल्थ महत्वाची आहे, कारण हेल्थ चांगली असेल तर पुढे काहीतरी शूट करू शकतो. हे गाइस, तर असा होता देवबाग तारकर्ली याचा संगमावरचा हा ट्रेजर हंटिंगचा एपिसोड, जिथे जे कॉइन सापडले ते बघून आमचं डोकं पूर्ण हेच झालं, पूर्ण हँग झालं. हँग झालं. कारण आम्हाला- एवढे एक तर उन्हाने आमचं डोकं ऑलरेडी तापलंय, तापलंय. आणि त्याच्यात हे एकदम एक्साइटमेंट जी हा. झाली. जो पहिला कॉइन्स भेटलेला तेव्हाच मला वाटलेलं की अरे बाप रे, इंटरनॅशनल कॉइन. आणि तसेच आणि आम्ही फिरता फिरता चार मिळाले. बघता 4 झाले आता आमच्याकडे. 4च मिळाले, पण नीट फिरलो असतो ना अजून मिळाले मिळाले असते. असते. त्यामुळे आम्ही परत एकदा इथे येणार आहे. खूप पावसात मजा try येते. करू. देवबाग आपला राहिलाय. देवबाग नाही, तारकर्ली. देवबाग आहे. हा देवबाग तारकर्ली तारकर्ली beach संगम आहे. देवबाग तारकर्ली बीच आहे, तिकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत. आता नाही, नेक्स्ट टाइम, कारण गर्दी खूप आहे. तर तुम्हाला हा ओव्हरऑल कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि ह्यातलं कोणते कॉइन तुम्ही ओळखता, कुठल्या देशाचे आहेत ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि त्या चौकातला तुम्हाला कुठला कॉइन आवडला ते हा. सुद्धा सांगा. आणि तसंच असेच नवनवीन भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बोकोबा बीफ हंटर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे हे इंस्टाग्राम फेसबुक हँडल आहे, तिथे सुद्धा नक्की फॉलो करा. तिथे रील्स वगैरे तुम्हाला बघायला मिळून मिळतात. तर चला, तर मग परत एकदा भेटूया अशाच एका भन्नाट लोकेशनवर आणि भन्नाट ट्रेजर सोबत. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट. यो.